नमस्कार मित्रांनो, कोणाला का होईना पण इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची आठवण आली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा इंटरनेटवर चर्चा सुरू झाल्या आहेत। हा भाग थोडा गमतीचा आहे। या सगळ्या गोष्टींकडे लगेच आपण भारतीय संस्कृतीचा अपमान, पंतप्रधानांचा अपमान वगैरे एवढ्या गांभीर्याने घेऊ नये, कारण इंटरनेट थोडंसं हलकं फुलकं मनोरंजनासाठी असतंच। आपल्याला आठवत असेल, मागे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 परिषदेला इटलीला गेले होते किंवा त्याच्यानंतर जेव्हा भारतामध्ये G20 परिषद आयोजित करण्यात आली होती, तेव्हा त्यांचे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबतचे फोटो इंटरनेटवर खूप चर्चेचा विषय झाले होते। अर्थात त्याच्यात मोदींची काही चूक नाही, जॉर्जिया मेलोनी हुशार आहेत आणि त्यामुळे त्यांना कल्पना आहे की मोदींसारखा जगातला सगळ्यात लोकप्रिय राजकीय नेता, आता इलॉन मस्क मोदींपेक्षाही लोकप्रिय आहे ट्विटरवर, पण त्याला लोकप्रियता म्हणावी की नाही आणि इलॉन मस्कला राजकीय नेता म्हणावं की नाही, हे दोन प्रश्न आहेत। पण नरेंद्र मोदींबरोबर फोटो काढला की आपल्या इंटरनेटवरील पाठीराख्यांमध्ये काही लाखाची भर पडते, हे जॉर्जिया मेलोनींना खूप लवकर कळलं आणि त्यामुळे त्या स्वतःहून ज्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी असतील त्यांच्याबरोबर जाऊन सेल्फी घेणं, त्यांच्याबरोबर फोटो काढणं, हस्तांदोलन करणं आणि इंटरनेटवर टाकणं, या गोष्टी त्यांनी करायला सुरुवात केली। त्याच्यावर इंटरनेटवर जबरदस्त चर्चा, अगदी काही मोदींचं काही प्रेम प्रकरण वगैरे आहे की काही, एवढी सगळी चर्चा, कारण आपल्याकडे रिकामटेकडे लोकांची कमी नाही आणि त्यामुळे असं काही झालं की अशा चर्चांना उधाण येणं स्वाभाविक आहे। आणि त्यामुळे बहुधा G20ला मोदींनी लांबनच मेलोनीबाईंना नमस्कार केला, हस्तांदोलन करण्याचंही टाळलं, कारण उगाच चर्चा नको। पण चर्चा व्हायची ती होणारच। आज जॉर्जिया मेलोनींना नरेंद्र मोदींची आठवण आली, ही चांगली गोष्ट आहे। याचं कारण म्हणजे आज सगळ्या जगात एका प्रकारे डावे उजवे यांच्यामध्ये दोन तट पडले असताना नेमका भारत कोणाकडे, हा जसा प्रश्न आहे तसा नेमका भाजपा कोणीकडे, हा देखील प्रश्न पडलेला आहे। विचारधारेच्या दृष्टीने बघायचं झालं तर भाजपासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानवतावाद ही एका प्रकारे आपली विचारधारा आहे की आम्हाला भांडवलशाही नको आणि आम्हाला साम्यवादही नको, आमचा मार्ग आहे हा मधला मार्ग आहे आणि एका प्रकारे माणसाला केंद्रस्थानी ठेवून किंवा रांगेतल्या शेवटच्या माणसाला केंद्रस्थानी ठेवून विकासाचा आमचा मार्ग आहे। आणि अर्थात भाजपाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या किंवा अन्य राज्यातल्या ज्या काही भाजपाच्या योजना असतात सरकारच्या, तो या प्रकारे किंवा त्या प्रकारे एकात्म मानवतावाद कसा आहे, म्हणजे 80 कोटी लोकांना मोफत धान्य देणं असो किंवा 2-2.25 कोटी बहिणींना लाडकी बहीण म्हणून महिना 1500 रुपये देणं असो, किंवा कालच जे काहीतरी अमित शहांच्या उपस्थितीत झालं की 20 लाख लोकांना मोफत किंवा कर्ज, घरासाठी अल्प दरात घर, स्वतःचं पक्क घर आणि त्याच्यासाठी सरकारकडनं काही मदत, लोकांची काही त्याच्यामध्ये गुंतवणूक, अशा प्रकारच्या या सगळ्या योजना आहेत। ह्या एका प्रकारे एकात्म मानवतावादाचंच प्रतीक आहे असं सांगण्याचा प्रयत्न भाजपा करते। पण दुसरीकडे राजकीय दृष्ट्या भाजपाकडे बघितलं तर आर्थिकदृष्ट्या आर्थिक उदारीकरण, मग ज्याला पायाभूत सुविधांचा विकास विकास विकास, म्हणजे आम्हाला विकास 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 करायचा आहे, म्हणजे काय करायचं तर रस्ते बांधायचेत, रेल्वे बांधायचेत, विमानतळ बांधायचेत, उड्डाणपूल बांधायचेत, पूल बांधायचेत, डेटा सेंटर बांधायचेत, असं जेव्हा भाजपाचे नेते म्हणतात किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला जाऊन की तुमचं जसं डोज आहे तसं माझं मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्स वगैरे आहे, आता ते सगळं गुंडाळून ठेवलेलं आहे। आता भाजपा पूर्णपणे निवडणूक जिंकण्यासाठी जे काही करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग, 15वा वेतन आयोग द्यावा लागत असेल तर 15वा वेतन आयोगही आधीच घोषित करून टाकायचा, ही उपयुक्ततावादी विचारधारा भाजपाने निवडणुकीत अवलंबलेली आहे। मी काही त्याच्यावर टीका करत नाही, कारण निवडणुका जिंकणं महत्त्वाचं आहे। निवडणुका जिंकले नाहीत तर काल जे सगळे
मंडळी जमा झाली होती दिल्लीत भाजपाच्याच सरकारच्या पैशावर रेल्वेची तिकीटं काढून, ती सगळी मंडळी आपल्या डोक्यावर बसतील आणि मिऱ्या वाटतील आणि त्यामुळे निवडणुका जिंकणं आवश्यक आहे. पण तरी देखील जगात आपण नेमके कुठे आहोत हा प्रश्न आपल्याला पडतो. आणि अमेरिकेत आत्ता अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन इथे एक CPAC म्हणून एक आंतरराष्ट्रीय परिषद पार पडत आहे. आता या अमेरिकेला पॅकचं काय आकर्षण असतं मला कळत नाही. ते प्रशांत किशोरने आपल्याकडे पण ते पॅक म्हणजे पॉलिटिकल ॲक्शन कमिटी जे त्याला पॅक म्हणतात ते पॅक इकडेही आणलेलं आहे. आणि त्यामुळे अमेरिकेमध्ये ज्याला एक इस्रायल लॉबी आहे त्याला ही अमेरिकन इस्रायली पॉलिटिकल ॲक्शन कमिटी, ही जी CPAC आहे ती कॉन्झर्वेटिव्ह पॉलिटिकल ॲक्शन कमिटी, म्हणजे जे अमेरिकेतले कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे ज्याला रूढीवादी म्हणता येऊ शकेल, सनातनी म्हणायचं की नाही, पुन्हा लोकांना सनातनचा अपमान झाल्यावर करतो, रूढीवादी विचारसरणीचे परंपरावादी विचारसरणीचे लोक आहेत. त्यांचा एक राजकीय एकत्रीकरण हे सुरू झालं कधी काही जण म्हणतात 1964 साली, काही जण म्हणतात 1973 साली, थोडक्यात काय 50 वर्षाहून जास्त काळ ह्या अशा प्रकारचा एक मोठी परिषद अमेरिकेत पार पडते साधारणतः फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये. मुख्यतः ते अमेरिकेतल्याच राजकीय कार्यकर्त्यांसाठी, विचार प्रवर्तकांसाठी आपल्याकडे जशी साहित्य संमेलन भरतात त्याच्यात शरद पवारांचे राजकीय विचार साहित्य म्हणून मांडायचे हा त्याचा कार्यक्रम असतो, तसा अमेरिकेत रूढीवादी राजकीय विचार मांडायचे हा त्या CPACचा अजेंडा असतो. पण यावेळेला त्याचं वैशिष्ट्य असं होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेत विजय झालेला आहे आणि त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्पच्या विजयामुळे त्यांनी जगभरातनं काही नेते, मोजके नेते याला बोलवले होते. अर्थात अमेरिकेतले आघाडीचे नेते त्याला उपस्थित होते. पण याच्यामध्ये जॉर्जिया मिलोनी इटलीच्या पंतप्रधान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वतःचं मुद्दे त्याच्यामध्ये मांडले. आधी बघूया कोण कोण उपस्थित होतं या कार्यक्रमाला. अगदी अमेरिकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उपाध्यक्ष JD व्हान्स, त्यांच्या प्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष सभापती म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष असे आपल्याकडे असतात तसे माईक जॉन्सन, क्रिस्टी नियॉम, टॉम हॅनमन, पॅम बोंडी जिनी काल काश पटेलला शपथविधी म्हणजे त्याची शपथ दिली, पदाची गोपनीयतेची शपथ दिली त्या. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जसे म्हटलं की जॉर्जिया मिलोनी इटलीच्या पंतप्रधान, अर्जेंटिनाचे अध्यक्ष हावियर मिलई आणि बाकी पोलंडचे पण एक पंतप्रधान, ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लिज ट्रस, नायजेल फराज, रिफॉर्म UKचे नेते, स्पेन, जपान, वेगवेगळ्या देशाचे लोक याला उपस्थित होते. आणि मग त्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो की भाजप याच्यात बसतो का नाही. कारण जे भाजपाचे कॉर्पोरेट जगतातले प्रतिनिधी असतात, फ्रेंड्स ऑफ BJP वगैरे असे जे सूट बूट टाय बाय घालणारे लोक असतात, त्यांना असं वाटतं की भारतीय जनता पार्टी हा अमेरिकेतल्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचा किंवा ब्रिटनमधल्या टोरीज ज्याला पुन्हा कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचा, अमेरिकेतला रिपब्लिकन पक्ष, ब्रिटनमधला कॉन्झर्वेटिव्ह किंवा टोरीज ज्याला म्हणतात, त्यांची भारतीय आवृत्ती आहे. त्यांना हे एकात्मता, मानवतावाद वगैरे त्यांच्या डोक्यात वरनं खूप 35,000 फुटावरनं जातं आणि त्यामुळे त्यांना ते कळतं तसं नाही. पण ते असे वेगवेगळे पॉलिसी डॉक्युमेंट घेऊन येतात आणि त्यांना असं वाटतं की भाजपाची इन्फ्रास्ट्रक्चर पॉलिसी, भाजपाची नॅशनल सिक्युरिटी पॉलिसी, भारताची इकॉनॉमिक रिफॉर्म्स पॉलिसी वगैरे अशा पॉलिसी सादर करून आपल्याला मतं मिळवता येतात, निवडणुका जिंकता येतात. त्यांना खरं तर सगळ्यांना अमित शहांची शिकवणी लावली पाहिजे की निवडणुका कशा जिंकायच्या. पण सांगायचा मुद्दा हा की जगात असे 2 तट पडले असताना या परिषदेला भारतातनं कोणतरी येईल असं अपेक्षा होती, पण ते काही झालं नाही. म्हणजे बाकीच्या युरोपीय देशांचे. आणि दुसरं म्हणजे आपण सगळे खरं तर एकाच नावेत आहोत, कारण ही जी सगळी डावी पुरोगामी गँग आहे, जॉर्ज सोरोस आणि या सगळ्या मंडळींनी ती वाढवलेली आहे. त्यांचा जसा डोनाल्ड ट्रम्प शत्रू आहे, त्यांचे जसे हेवियर मिलई, जॉर्जिया मिलोनी शत्रू आहेत, तसा नरेंद्र मोदी हे देखील त्यांचे शत्रू आहेत. पण अजूनही आपल्याला हम आपके हे कोण असा प्रश्न पडतो की आम्ही नेमकी तुमच्यात येतो का त्यांच्यात येतो, आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत का, ज्याला ग्लोबल साऊथ वगैरे म्हणजे जगभरातल्या गरीब विकसनशील देशांचे प्रतिनिधी आहोत. हे आपलं आयडेंटिटी क्रायसिस आहे आणि आपण याच्यातून अजून बाहेर पडू शकलेलो नाहीत की आपण नेमके कुठे येतो. आणि या कार्यक्रमात एकापाठोपाठ एक म्हणजे जे अमेरिकन वक्ते होते त्यांनी तर केलंच, पण अगदी ब्रिटिश म्हणजे त्या लिज ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधान आहेत, त्यांनी आपल्याच देशातल्या व्यवस्थेला त्याचं वस्त्रहरण करून टाकलं
आणि मी पंतप्रधान झाले तर मी काय करीन. खरं त्या पंतप्रधान होते आणि त्यांना 2-3 महिन्यात राजीनामा द्यावा लागला होता, पण त्यांनी ब्रिटिश सरकारवर एवढी जहरी टीका केली, म्हणजे ऐकायला पण मनोरंजन होत होतं. इलॉन मस्क अर्थात त्याच्यात होतेच. पण सांगायचा मुद्दा हा की जॉर्जिया मेलोनी यांनी त्याच्यात नरेंद्र मोदींचंही नाव जोडलं. आपल्या भाषणादरम्यान त्यांचं भाषण हे मुख्यतः राष्ट्रवाद या संकल्पनेवर होतं. कारण त्यांच्या दृष्टीने इटली हा देश आहे, त्याला जसं एक संस्कृती आहे, वैभवशाली संस्कृती, रोमन साम्राज्याचा इतिहास त्याला आहे, तसं भारतालाही आहे. आणि त्यांचं म्हणणं होतं की राष्ट्रवाद आजच्या काळातही अतिशय महत्त्वाचा आहे. आपली संस्कृती जपणं, जोपासणं, तिचा अभिमान असणं आजच्या काळातही महत्त्वाचं आहे. आणि हा जो सगळा तुमचा उदारमतवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण त्या तेव्हाच येतात जेव्हा तुमचा देश सुरक्षित असेल. देश केव्हा सुरक्षित असेल तर देशाच्या सीमा सुरक्षित असतील. बाहेरनं सगळे लोक घुसायला लागले तर देशाच्या सीमा सुरक्षित राहणार नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी म्हटलं की हे सगळे डावे पुरोगामी कशा प्रकारे काम करतात, एक गँग तयार करतात आणि एक इको चेंबर, म्हणजे एक बोलला की दुसरा बोलतो, दुसरा बोलतो की तिसरा बोलतो, मग त्याच्यावर हे चॅनलवर डिबेट ठेवतात, मग त्याच्यावरनं कोणतातरी वाद निर्माण करतात. म्हणजे लोकांना भ्रमित करून त्यांना एका प्रकारची विचारधारा त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात, जरी जी ही विचारधारा तिला काही फार पाळंमुळं नसली तरी. आणि त्याच्या विरुद्ध हे जेव्हा राष्ट्रवादी विचारांचे लोक, थोडेसे रूढीवादी, म्हणजे आहे तसं चालत राहावं अशा विचारांचे लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांना हुकुमशाह ठरवलं जातं, तेव्हा त्यांना लोकशाहीला धोका ठरवलं जातं. आणि तेच जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या की जेव्हा मिलोनी, म्हणजे ट्रम्प अर्थातच कारण अमेरिकेत आहे, पण ट्रम्प, मिलोनी, मिलई किंवा मोदी बोलतात तेव्हा ते लोकशाहीला धोका आहेत, त्यांना हुकुमशाही स्थापन करायची, ते फॅसिस्ट आहेत. ते सत्तेवर आले की अल्पसंख्याकांचे अधिकार नाहीसे होतील, ते सत्तेवर आले की लाखो लोकांचं शिरकाण केलं जाईल, काय काय सगळ्या गोष्टी पसरवतात. पण याच्याऐवजी जेव्हा ब्रिटनचे माजी पंतप्रधान, म्हणजे ते बरेच 13-14 वर्ष पंतप्रधान होते, टोनी ब्लेअर असतील किंवा मग बराक ओबामा असेल किंवा बायडन असतील, असे लोक जेव्हा, बिल क्लिंटन, यांचे सगळ्याचे मेरुमणी बिल क्लिंटन, कारण बिल क्लिंटननी एक इंडस्ट्री सुरू केली, म्हणजे राजकारणाला इंडस्ट्री बनवण्याचं काम डाव्या विचारांची, हे बिल क्लिंटननी केलं. आणि त्याच्यासाठी इतर देशातलं सरकार उलटवून टाकणं, तिथे आपल्या विचारांचं सरकार आणणं, तिथल्या विचारवंतांना, लेखकांना, कवींना, म्हणजे फक्त इकडचे जाणतेच करतात असं नाही, तिकडचे जाणते अशाच गोष्टी करतात की त्यांना आपल्या पदरी त्यांची फौज पाळायची, म्हणजे आपण जसं त्यांना छू केलं की ते आपल्यासारखे भुंकायला सुरुवात करतात. अशा गोष्टी जेव्हा टोनी ब्लेअर करतात, अशा गोष्टी जेव्हा बिल क्लिंटन करतात, तेव्हा त्यांना स्टेट्समन असं संबोधलं जातं, तेव्हा त्यांना राष्ट्रपुरुष असं संबोधलं जातं. पण जेव्हा अशा गोष्टी मोदी करतात, मिलोनी करतात, मिलई करतात, तेव्हा त्यांना एका प्रकारे विलन ठरवलं जातं. आणि यात त्यांनी मोदींचं नाव घेतलं आहे. बरं झालं, कारण ज्याला हे अमृत त्याच्यातनं निघणार की नाही माहिती नाही, पण ते समुद्रमंथन सुरू आहे, त्या समुद्रमंथनातून जे काही विष निघालं आहे त्यातलं सगळ्यात जास्त विष जर कोणी प्यायलं असेल आणि कोणी पचवलं असेल तर ते नरेंद्र मोदींनी पचवलेलं आहे. म्हणजे अगदी कच्छच्या भूकंपापासून ते गुजरात दंग्यांपर्यंत, आणि गुजरात दंग्यांमध्ये बघा आपल्याकडचे पुरोगामी किती नीच आहेत ते. तुम्ही जर भारताला लोकशाही देश समजता आणि या देशात काँग्रेसचं सरकार आहे, लोकशाही मार्गाने निवडून आलेलं आहे, देशाची न्यायव्यवस्था जी स्वतंत्र आहे, ही न्यायव्यवस्था तुम्हाला वाटतं की मोदी सरकार हायजॅक करण्याचा प्रयत्न करते. निवडणूक आयोग तुम्हाला चुनालाव आयोग वाटतो का मोदींच्या राज्यात, म्हणजे त्याच्या आधी न्यायव्यवस्था स्वतंत्र होती, निवडणूक आयोग काम करत होता. पण याच निवडणूक आयोगाने घेतलेल्या निवडणुकांमध्ये गुजरातमधल्या बहुसंख्य लोकांनी नरेंद्र मोदींना निवडून दिलं होतं. याच उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने गुजरात दंग्यांच्या तपासात जो काही निकाल दिला होता तो दिला होता. पण हे भारताचे संसद सदस्य, सत्ताधारी पक्षाचे, अमेरिकेत निवेदन देतात की नरेंद्र मोदींना व्हिसा देऊ नका. म्हणजे जरी आमच्या न्यायव्यवस्थेने त्यांच्यात गुन्हेगार त्यांना ठरवलं नसलं, निर्दोष सोडलं असतं, तरी तुम्ही त्याला गुन्हेगार ठरवा आणि त्यांना, म्हणजे तुम्ही त्यांना व्हिसा दिला नाहीत की आम्ही इथे टणटण टणटण वाजवायला मोकळे. ही जी प्रवृत्ती आहे भारतीय पुरोगाम्यांची, अशीच प्रवृत्ती जगभरात सगळीकडे.
आता मी न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट म्हणजे गार्डियन यांचं जे उष्ट खरकटं खाऊन लिहितात त्यांच्याबद्दल बोलणार नाही, त्या वर्तमानपत्रांबद्दलही बोलणार नाही. पण न्यूयॉर्क टाइम्स असे म्हणलं की इराणचे अध्यक्ष त्यांना लिहायला संपादकीय पानांवर न्यूयॉर्क टाइम्स जागा देतो. तालिबान प्रमुखाला ज्याच्या हातात ज्यांनी अनेक खून केलेले आहेत त्यांना न्यूयॉर्क टाइम्समध्ये संपादकीय लिहायला जागा दिली जाते. पण अमेरिकेच्याच रिपब्लिकन पक्षाचे खासदार ते टीम कॉटन का काहीतरी नाव होतं त्यांचं, त्यांनी लेख लिहिला तर संपादकाला राजीनामा द्यावा लागतो. ही पुरोगामी दहशत मोडून काढणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी अमेरिकेत लोक एकत्र आलेले आहेत. महाराष्ट्र सरकारने हे कृपया बघावं आणि अशा विषवल्लीला पोचण्यासाठी किमान राज्याचे पैसे खर्च होणार नाहीत. आपल्या पैशांवर आपल्याच विरुद्ध गरळ ओकायला लोक उभी राहणार नाहीत याची काळजी किमान महाराष्ट्र सरकारने घ्यावी, मोदी सरकारने ती घ्यावी. कारण आता असं थोडंसं राष्ट्रीय पातळीवर झालेलं आहे की आता सगळेजण एका प्रकारे हिंदी चॅनल आणि बरेचसे इंग्रजी चॅनल आता राष्ट्रवादाची विचारधारा मांडतायत. पण आतून म्हणजे हा रणवीर अलाहाबादिया हा एकटा नव्हता, असे अनेक जण आहेत की जे टर्नकोट आहेत, ज्यांची कुठली विचारधारा नाही आहे, पण सत्ताधीशाला सलाम करायचा आणि पदरी काय पडताय हा विचार करायचा आणि त्याची विचारधारा आपली. पण त्याच्यामुळे आपला विचार थोडासा पुढे जातो, पण जेव्हा पराभव होतो तेव्हा हे लोक दुसऱ्या दिवशी विचारधारा बदलतात. आणि या सगळ्या लोकांविरुद्ध आज युरोप आणि अमेरिकेत लढाई सुरू आहे. आपण त्याच्यात कुठे बसतो माहिती नाही, कारण अजूनही आपल्याला अंत्योदय, एकात्म मानवतावाद वगैरे वगैरे, ग्लोबल साऊथ, विकसनशील देश, अलिप्ततावाद या सगळ्याचा आपल्यावर अजूनही गारूड आहे. पण ते जरी असलं आणि आपला मार्ग वेगळा असला तरी या मुद्द्यांवर ही जी डावी विषवल्ली आहे, जी आपला बुद्धिभेद करते, ती संपवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प असेल, हेवियर मिलई असेल, जॉर्जिया मेलोनी असेल किंवा इलॉन मस्क असेल यांच्यासोबत भागीदारी करण्याची आपल्यालाही आवश्यकता आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.